नमस्ते, मी आज बनवते उपमा बनवण्यासाठी इथं कढईमध्ये तेल टाकून घेतले 3 चम्मच, जिरे मोहरी टाकली आहे, त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, मिरची टाकून घ्यायची। मिरची थोडी मोठेच काप टाकले कारण मुलं काढून टाकतात मग मिरचीला, म्हणून काढायला सोपी जाते म्हणून। हे पण चांगलं फ्राय होऊ द्यायचं। शेंगदाणे आणि मिरची फ्राय झाली थोडी, आता कांदा एका साईडला फ्राय करून घ्यायचा। टोमॅटो पण फ्राय करायचे त्यातच। चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धा चम्मच हळद टाकायची। हा 1 वाटी रवा आहे, त्याला रवा चांगला भाजून झालाय, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं गरम करून। 1 वाटी रवा असला तर 2 वाटी पाणी गरम टाकायचं। पाणी गरम करून घेतलंय मी। त्याचं हे परफेक्ट प्रमाण आहे। कमी गॅसवरती होऊ द्यायचं 5 मिनिटं। त्याच्यावरती कोथिंबीर ॲड करते थोडी। तुम्ही बघू शकता आपला परफेक्ट उपमा तयार झालाय, एकदम सुटसुटीत। पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट झालंय, मऊ लुसलुशीत झालाय बघा। तुम्ही हा मटकीच्या भाजीसोबत, चण्याच्या भाजीसोबत खाऊ शकता। मी याच्यासोबत चण्याची भाजी बनवली आहे। उपमा बनवून रेडी झालाय। याच्यावरती टाकायची चण्याची भाजी, वरतून टाकायचं थोडंसं दही, वरतून टाकायचं थोडासा चिवडा। तुम्ही बघू शकता उपमा किती छान झालाय। तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। जय जिजाऊ।